हे हॅलो गाईज. पॉझिटिव्ह वाईब्स रसिका बोरसे चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आणि आजचे जे कार्ड्स आहेत ना, येस तुम्हाला बघून दिसते इथे का रिलेशनशिपचे कार्ड आपण चेक करणार आहोत. आणि माहितीये का स्पेशली कोणासाठी आहे ते कार्ड, ज्यांचं एज 18 to 23 आहे. ठीक आहे, सो क्रश असेल, सोलमेटची वाट पाहत असाल, सो नक्कीच आजचं रिडिंग त्यांच्यासाठी जाणार आहे. सो चला, 18 to 23, सो एक फ्रेश ग्रीनरी आणि सोलमेटची वाट बघणं. हा हा हा. तर तुमच्या मनात जर अशा काही फिलिंग्स असतील तर आज आपण ते नक्कीच बघूया की समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल काही वाटतंय का, का फक्त तुमचा क्रश आहे तो. ठीक आहे, तो तुमचा सोलमेट बनू शकतोय का, बघूया एनर्जी काय आहे. ठीक आहे, सो चला स्प्रेडिंग करूया. जी कोणी व्यक्ती, ठीक आहे, जी मुलगी जो मुलगा तुम्हाला आवडतो त्याला थोडस स्मरणात घ्या. ठीक आहे, त्याची थोडीशी आठवण काढा मनापासून. आता मला काही सांगायला नको का तुम्ही आठवण काढतातच आहात, पण तरी सुद्धा आता कार्डचे आन्सर आपल्याला बघायचे. सो रिडिंग घेताना थोडं पुन्हा एकदा स्वीटली असं त्यांना एक मेमरी त्यांची आठवण घ्या. ठीक आहे, चला बघूया. मी इथे कार्ड काढायला सुरुवात करणार आहे. तुम्ही फोकस करायचं त्या व्यक्तीच्या नावावरती आणि बघूया का तुमचं क्रश काय सांगतंय. ओ हो, मी कार्ड दाखवीन डायरेक्ट. बोलू नंतर आपण, पण मी कार्ड दाखवणार आहे. इतकं इंटरेस्टिंग कार्ड आलेलं आहे. सो हॅपी होऊन जा. जे एज 18 ते 23 मध्ये ना, स्पेशली का 18 ते 23, आज इंट्युशन आहे, चिल पिल इंट्युशन आहे आजची रिलेशनशिपची ही एनर्जी आहे. सो म्हणून जे कोणी ह्याच्यामध्ये जर्नी करत आहेत, सो खूप हॅपी व्हा, खूप हॅपी व्हा. मजा येणार आहे कारण तुमच्या लाईफ मध्ये वाव खूप छान आनंद येणार आहे. खूप छान आनंद येणार आहे. एक छान टी, कॉफी, कोल्ड्रिंक्स किंवा कॅफेमध्ये जा. एक छान छोटीशी स्वीट अशी पार्टी होऊ शकते, जी फक्त तुम्ही आणि ती व्यक्ती, तुम्ही आणि तुमचा क्रश आहे की नाही. इंटरेस्टिंग. सो प्लेजर प्लेजर मुवमेंट आहे ही. खूप जपून ठेवा, स्पेशियस आहे. वा वा वा, अशा छान वाटतात अशा हे. चला अजून फोकस करा, म्हणजे कार्ड अजून चांगले येतील, आहे की नाही. बघूया नेक्स्ट कार्ड. ओ, ही नुसतं तुमचं क्रश नाहीये हा. जर तुम्ही या रिलेशनला चांगलं फोकस केलात ना, हे पुन्हा कार्ड दाखवून देते. सपोर्ट कार्ड आलेलं आहे, सपोर्ट कार्ड. विचार करा, म्हणजे हे फक्त असं इमॅच्युअर्ड लव्ह वगैरे असं नसणार आहे. जर तुम्ही ह्या रिलेशनला चांगलं फोकस करताय ना, तर डॅम शुअर ती समोरची व्यक्ती तुमचा लाईफ मधला मोठा सपोर्ट बनू शकेल. सो हलक्यात घेऊ नका ही गोष्ट, तर फोकस करा, अजून फोकस करा त्या व्यक्तीला, अजून स्मरणात घ्या. बघूया ना काय कार्ड येत आहे. ओ, पण हे करताना आहे ना, जरा आजूबाजूला सुद्धा पहा. ओके, आजूबाजूला तुमच्या सराउंड मध्ये कोण फिरतंय, तुम्हाला कोणी बघतंय का. ठीक आहे, तुम्हाला ज्याला कोणाला तरी माहिती आहे की तुमचं ह्या व्यक्तीवरती क्रश आहे, तर काही जण गेम खेळू शकतात, काही जण गेम खेळू शकतात. सो त्यांच्यापासून सावध राहा. काही जणांना नसेल आवडत की तुमचा क्रश आहे तिथे, सो त्या लोकांपासून सावध राहा. अदरवाईज ठीक आहे, पुढचं कार्ड बघूया. ओ, कम्युनिकेशन. वाव. जर तुम्हाला हे नातं पुढे न्यायचं असेल ना, तर तुम्हाला कम्युनिकेट करावं लागेल. कम्युनिकेट व्हावं लागेल तुम्हाला एकमेकांशी. काही मेसेजेस पास करावे लागतील, फोन कॉल करावे लागतील, काही इन्व्हिटेशन द्यावे लागतील की येस माझ्या बरोबर कॉफी प्यायला येशील का, कॅफेमध्ये येशील का, तू आणि मी मिळून काही छान गप्पा मारू. सो काही इंटरेस्टिंग पार्ट इथे मिळत आहेत. सो कम्युनिकेशन पार्ट होणार आहे. आता एक फायनल कार्ड काढूया आपण. ठीक आहे, ओके. सो तुम्ही आहे ना, कम्युनिकेशन करण्यासाठी ना काहीतरी माध्यम शोधताय. म्हणजे मी एखाद्या फ्रेंडच्या थ्रू त्या व्यक्तीशी कनेक्ट होऊ का, कुठल्या नेट थ्रू होऊ, कुठल्या मेसेज थ्रू, कसं काहीतरी तुम्ही सर्च करताय. ठीक आहे, ट्राईंग टू कनेक्ट. सो तुम्ही ना सोर्सेस शोधताय. मी बोलायचं तर आहे, प्रपोज तर करायचं आहे, क्रश मध्ये इंटरेस्ट आहे, लाईफ पार्टनर झालं तर अजून छान आहे, पण त्याच्यासाठी बोलावं तर लागेल. आणि त्या बोलण्यासाठी ना तुम्ही सर्चिंग मोड मध्ये आहात. सो तुम्ही काहीतरी ना माध्यम शोधताय. त्या कसं कनेक्ट हो, कसं कनेक्ट हो. कनेक्ट तुम्ही होणार नक्की, कारण एनर्जी छान आलेली आहे. सो आता जे कोणी 18 to 23 मध्ये आहेत, किंवा जे सिंगल आहेत पण त्यांना कोणावरती क्रश आहे आणि त्यांना असं वाटतंय लाईफ मध्ये कोणी एक सपोर्टिंग व्यक्ती नक्की हवी, तर ही सगळी रिडिंग जाते त्यांच्यासाठी.
आणि तुम्हाला वाटत असेल मी अजून अशा छान छान रिलेशनशिप रिडिंग घेऊन यावी, तर नक्कीच माझ्या चॅनलला तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला लागेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा या व्हिडिओला, जेणेकरून जे कोणी वाट पाहत असतील ना आपलं क्रशचं आणि आपलं रिलेशन कसं असेल काय असेल, तर त्यांना सुद्धा ह्या कार्डच्या रिडिंगमुळे हेल्प होईल. सो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांना त्यांचे पर्सनल रिडिंग घ्यायचे असतील तर मी माझा नंबर इथे पास करत आहे, ते माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्यांची पर्सनल रिडिंग सुद्धा घेऊ शकतात. थँक्यू सो मच.